हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दक्षिण आफ्रिकेला हरवत भारत टी20 विश्वचषकात चॅम्पियन। अटीतटीच्या मॅचमध्ये 7 धावांनी भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवलं। भारतात जल्लोष। शेवटच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचनं मॅच भारताच्या पारड्यात। षटकार रोखत डेव्हिड मेलरची विकेट। 177 धावांच्या टार्गेटचा सामना करताना 8 विकेट्स गमावत दक्षिण आफ्रिकेची 169 पर्यंत मजल। पराभवाच्या जबड्यातून बुमराह हार्दिक पांड्याने मॅच काढली। विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच। हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक। विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा। विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर। हा माझा शेवटचा सामना। या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला। रोहितची प्रतिक्रिया। 17 वर्षांनी भारतानं दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला। रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची कमाल। पंतप्रधान मोदींकडून अभिनंदनाचा वर्षाव। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। भारतीय संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे। विश्वविजेता भारतीय संघाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अनुष्का शर्मा भावूक। अभूतपूर्व विजय आणि महान कामगिरी। चॅम्पियन्स अनुष्काची पोस्ट। भारतीय संघानं 11 वर्षांनंतर जिंकली आयसीसी ट्रॉफी। देशभरात जल्लोष। भारतीय खेळाडूंचं कौतुक। विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली। शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात। कुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास, व्हिडिओ व्हायरल। तर 27 जूनला मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याच्या वक्तव्याचा कथित ऑडिओ व्हायरल। अजितदादा तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा। बारामतीतील कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र। शिंदे फडणवीस सरकारला आज 2 वर्ष पूर्ण। गेल्या जुलै महिन्यात अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे आमदारही सरकारमध्ये सामील। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते। करिअर पॅशनबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं। राज ठाकरेंचं वक्तव्य। लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बीडमधील पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फैरात। 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज पुण्यात असणार। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा। आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागून योजना राबवण्यात येणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। जिओ पाठोपाठ एअरटेलचाही मोबाईल रिचार्ज महागला। एअरटेलकडून आपल्या विविध मोबाईल सेवांच्या दरात 10 ते 21% वाढ। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल ब्लॉक असणार। जळगावात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार। मुंबई ठाणे पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा। रायगड रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।